आज आपण ह्या सिंपल लिफ्टिंग मशीन मधला पुढचा प्रॉब्लेम बघूया. तर आता प्रॉब्लेम असा आहे, ए मशीन रिक्वायर्स an effort of 5 Newton to lift a load of 60 Newton. The velocity ratio of the machine is 20. Find the load lost due to friction and efficiency of the machine at this load. आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय ते पहिल्यांदा लिहावं लागेल. एक मशीन आहे, त्याच्यावर इट रिक्वायर्स एफर्ट ऑफ 5 न्यूटन टू लिफ्ट द लोड ऑफ 60 न्यूटन. 60 न्यूटनचा लोड लिफ्ट करण्यासाठी 5 न्यूटनचा एफर्ट तिथे लागलेला आहे. आता या ठिकाणी त्या मशीन ची व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे. व्ही आर ऑफ द मशीन इज 20. व्ही आर बरोबर 20 आहे. फाइंड द लोड लॉस्ट ड्यू टू द फ्रिक्शन. WF किती आहे काढा म्हटलंय, आणि एफिशियन्सी ऑफ द मशीन ऍट दिस लोड. आता तुम्हाला दिलेले व्हॅल्यू इथे लिहावं लागेल. इथे या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, एक मशीन त्याचं लोड एफर्ट किती आहे, P बरोबर 5 न्यूटन, आणि लोड लिफ्ट केलेला लोड किती आहे, W इक्वल टू 60 न्यूटन. 60 न्यूटन लोड ते लिफ्ट करले. मशीनची व्हेलॉसिटी रेशो आहे VR बरोबर 20. याला युनिट नसतंय, 20. आणि काय काढायचे तुम्हाला, फाइंड कॅल्क्युलेट काढा. काय म्हणलेलं आहे, लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन, WF लोड लॉस्ट इन द फ्रिक्शन, WF काढा म्हटले. आणि दुसरं आहे एफिशियन्सी ऑफ द मशीन, न्यू मशीनची एफिशियन्सी. आता एफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये काढा, पर्सेंटेज एफिशियन्सी हे काढायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या व्हॅल्यू आणि काढायचं. WF चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आता WF चा आत्ताच आपण पहिल्या ह्या दोन क्लिप जे केल्या त्या क्लिप मध्ये WF चा फॉर्म्युला आपण लिहू. WF आयडियल लोड, WI काय फॉर्म्युला आहे, आणि WF चा फॉर्म्युला काय आहे. आपण आता आपल्या प्रश्नाने जाऊ. आपल्याला माहित आहे, वी नो WF बरोबर काय फॉर्म्युला आहे, W मायनस WI का WI मायनस W. WF इक्वल टू WI मायनस W, आणि त्या PF मध्ये काय होतं, PF इक्वल टू P मायनस PI. आता इथं WF इक्वल टू WI मायनस W. WI इज ग्रेटर दॅन W. लोड आयडियल लोड, जास्तीत जास्त लोड लिफ्ट केलं पाहिजे आमचा उद्देश तो असतो, म्हणून WI हे जास्त असते. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहिला तुम्ही, ह्याला 1 नंबर लावते. ह्याच्यामध्ये तुम्हाला WI आहे काही माहित नाही, WI ची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल. W दिलेला आहे. आता परत आणि लिहायचं, अँड WI इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, WI चा फॉर्म्युला काय आहे, WI इक्वल टू P इंटू VR. P इंटू VR आताच आपण बघितलेला आहे. आणि PI इक्वल टू काय फॉर्म्युला होता, PI चा फॉर्म्युला आपण बघितला होता, PI इक्वल टू W अपॉन VR होता. W अपॉन VR इथं WI इक्वल टू P इंटू VR. आता WI बरोबर P इंटू VR. आता तुम्ही व्हेलॉसिटी रेशोचा काय फॉर्म्युला आहे, लोड टू बी लिफ्टेड एफर्ट टू बी अप्लाइडच आहे, त्यालाच फक्त इथं चेंज केले. हे जर आम्ही इकडे ठेवलो आणि ह्याला इकडे खाली घेतलो, VR इक्वल टू W अपॉन P, WI च्या जागी WI घेतलेला आहे, तर हे WI बरोबर P इंटू VR इथं पाठ करा. आता P दिलेला आहे 5, VR माहित आहे 20, कॅल्क्युलेट करायचं डायरेक्ट. WI इक्वल टू P किती आहे 5 गुणिले 20 बरोबर 100. आता ह्याला युनिट आहे न्यूटन. व्हेलॉसिटी रेशोला न्यूटन हे नाही, युनिट नाही, मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला युनिट नाही, पण ह्या WI ला 5 इंटू 20 म्हणजे 100 न्यूटन हे कॅल्क्युलेशन मध्ये आला. आता आम्हाला WF इक्वल टू WI मायनस W. इथं WI मिळालेला आहे, W माहित आहे, कॅल्क्युलेट करा. W म्हणून देअरफॉर 3 टीम मारायचे. WF बरोबर WI ची व्हॅल्यू किती आहे 100 मायनस W किती आहे 60 बरोबर 40. युनिट का असेल न्यूटन. W लॉस्ट इन द फ्रिक्शन, फ्रिक्शन मध्ये किती लॉस झाले बघा, त्याची कॅपॅसिटी WI आयडियल कंडिशनची लोडची 100 आहे, आणि